प्रभू येशू, आम्ही तुला विनंती करतो की या ठिकाणी प्रभू तुमची उपस्थिती आहे त्याबद्दल धन्यवाद देतो ईश्वराचा. जो कोणी तुला हाक मारतो त्याला तो उत्तर देणारा परमेश्वर आहे राजा. पवित्र आत्मा, तो आपल्या या जागेवरती प्रभू तू विराजमान आहेस त्याबद्दल धन्यवाद देतो राजा. प्रभू या जागेला शुद्ध करा, पवित्र करा ईश्वराचा. पवित्र आत्मा, आमचं अंतःकरण, आमचं मन देखील प्रभू शुद्ध करा राजा, पवित्र करा ईश्वराचा. आणि प्रभू आत्म्याने खरेपणाने प्रभू तुझी स्तुती, तुझी आराधना करण्यासाठी आमचं प्रत्येकाचं मन आणि अंतःकरण प्रभू, प्रत्येकाचं मुख तू खोल राजा. आणि केवळ तुमचं गौरव करून दे ईश्वराचा. पवित्र आत्मा, इथून पुढची सर्व वेळ प्रभू आराधना, आमचं गीत गाणं प्रभू वाजवणं प्रभू ईश्वराचा, प्रत्येक हात प्रभू ईश्वराचा, प्रत्येक कंठ केवळ तुझ्या नावाचं गौरव करून थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. आइए अपने आंखों को बंद करते हुए अपने हाथों को उठाएं, अपने मुखों को उड़िया प्रभुला धन्यवाद देवे. असं प्रार्थना करूया आपण सर्वजण. थैंक यू जीसस लॉर्ड, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. अपने मुखों को उच्च स्वराने प्रभुला धन्यवाद देवे. हालेलुया, 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 हालेलुया. ओरी खा बाबा बाशदोरी रडा बाखांदरा बाशदारी रडा बाबा बाबा. ओरी बाबा 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 कोंदुरु बशदोरी रडा बाखांदरा बाणा. कुमचोस कोणी शांत न बसता परमेश्वराला धन्यवाद देऊया. ही वेळ परमेश्वरासाठी आहे. आपण त्याचं नाव उंच करूया, कारण त्याचं नाव सर्वश्रेष्ठ आहे. थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. ओ पवित्र आत्मा, आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीबद्दल ईश्वराचा. थैंक यू जीसस लॉर्ड, थैंक यू जीसस लॉर्ड, थैंक यू जीसस. आय एम नथिंग विदाउट यू लॉर्ड. प्रभू, आम्ही तुझ्या बिना काहीच नाही राजा. प्रभू, आम्ही काय करू शकत नाही तुझ्या बिना राजा. थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. प्रभूला बोलूया, प्रभू आम्हाला खाली तू पाहिजे ईश्वराचा. सिर्फ तू चाहिए हमें राजा, सिर्फ तू चाहिए. तू हमारा पिता है परमेश्वर, आपकी भलाई हमारे जीवन में है परमेश्वर. धन्यवाद ईश्वर, थैंक यू जीसस. तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे. तू मेरा पिता, सब लोग आए, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे. तू मेरा पिता, तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे. अपने हाथ उठा के, तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू चाहिए. अपने हाथ उठा करते हैं. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा. अपने मुंह से क्या करें, बस तू. मैं प्रभु को, प्रभु केवल तू हमें चाहिए राजा. ओ कुछ नहीं चाहिए खुदा,
चले तो फिर मैं चलूं, तू कहे तो मैं भी सुनूं, तू चले तो फिर मैं चलूं, तू कहे तो मैं भी सुनूं, तू चले तो फिर मैं चलूं, तू कहे तो मैं भी सुनूं, तू चले तो फिर मैं चलूं, तू कहे तो मैं भी सुनूं, तू मेरा पिता, तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे, मेरा पिता, तू मेरा पिता, ये रिश्ता काफी है, तू मेरा पिता, तू मेरा पिता, ओ मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे, कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तो चाहिए, अपने हाथों को उठाकर, कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तो चाहिए, और एक बार, ओ कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तो चाहिए, तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे, तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता, ओ ये रिश्ता, तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे, ये रिश्ता काफी है मुझे, ये रिश्ता काफी है मुझे, ये रिश्ता काफी है मुझे। प्रभू, मनुष्याने सगळं जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय ना परमेश्वर. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो तुझ्या प्रेमासाठी. देवाने जगात एवढी प्रीती केली की त्याने आपला एकूण एक पुत्र दिला यासाठी की कुणाचाही नाश होऊ नये, तर त्याने सार्वकालिक जीवन प्राप्त करावे. ईश्वरजी, आम्ही धन्यवाद देतो प्रभू तुझ्या वचनासाठी, तुझ्या महान बलिदानासाठी, तुझ्या महान त्यागासाठी, तुझ्या प्रेमासाठी राजा, जे तू आमच्यासाठी केलेस प्रभू ईश्वराचा. थैंक यू जीसस लॉर्ड. क्या हम सभी बोले प्रभु यीशु को धन्यवाद. यीशु अपने मुख से कहे प्रभु यीशु हम आपको धन्यवाद देते हैं राजा. थैंक यू जीसस लॉर्ड. थैंक यू जीसस. फिर हम ताली बजाकर थैंक यू जीसस लॉर्ड. आत्मा मंदिराचा पवित्र आत्मा मंदिराचा, आत्मा मंदिराचा पवित्र आत्मा मंदिराचा, आत्मा मंदिराचा, आत्मा मंदिराचा पवित्र आत्मा मंदिराचा, आत्मा मंदिराचा, आत्मा मंदिराचा पवित्र आत्मा मंदिराचा,
वो चांदनी का पर्वत आती उस पे से दुर्गम लोगों को लाता कोई विश्वास यीशु ने पुकारा लाजर यीशु ने किया लाजर को जीना चांदनी का पर्वत आती उस पे से दुर्गम लोगों को लाता कोई विश्वास यीशु ने पुकारा लाजर यीशु ने किया लाजर को जीना ओ जय जयकार यीशु तेरे लिए ही जय जयकार यीशु तेरे लिए ही ओ जय जयकार यीशु तेरे लिए ही ओ जय जयकार तेरे लिए ही ओ मेरा यीशु मिलकर मेरा यीशु बोलो मेरा यीशु मेरा यीशु मिलकर मेरा यीशु मेरा यीशु मेरा यीशु मेरा यीशु मेरा यीशु है बड़ा करता मेरी रखवाली सदा ओ मेरा यीशु है बड़ा करता मेरी रखवाली सदा जब भी होता हूँ मैं गिरने वाला जब भी होता हूँ मैं गिरने वाला उठा के मुझे कहते संग मेरा रहता उठा के मुझे कहते संग मेरा रहता सदा सर्वदा हे मेरा यीशु मेरा आपकी आवाज़ मेरा यीशु मेरा यीशु ओ मेरा यीशु मेरा यीशु मेरा Jesus, Lord, we worship. Jesus, Lord. My beloved is the most beautiful among thousands
हजारों में मेरा प्रिय तू सबसे सुंदर। हजारों में 10,000 में मेरा प्रिय तू सबसे सुंदर। हजारों में 10,000 में मेरा प्रिय तू सबसे सुंदर। हजारों में 10,000 में मेरा प्रिय तू सबसे सुंदर। हजारों में 10,000 में यीशु। सबसे सुंदर है। हजारों में 10,000 में प्रभु तू सबसे सुंदर है परमेश्वर। फिर एक बार कहते हैं मेरा प्रिय तू सबसे सुंदर। हजारों में 10,000 में मेरा प्रिय तू सबसे सुंदर। हजारों में 10,000 में मेरा प्रिय तू सबसे सुंदर। हजारों में 10,000 में यीशु।
धन्यवाद है। थैंक यू जीसस लॉर्ड। प्रार्थना करें अपने यीशु को धन्यवाद है। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस लॉर्ड। ग्लोरी बाबा यीशु का नाम हे प्रभु यीशु तू सबसे सुंदर है। हजारों में 10,000 में तू केवल सुंदर है प्रभु।
तुम्हें प्रभु यीशु मला स्पर्श करा सकाळी बाबा. अब दोनों हाथों को उठाकर यीशु मसीह मुझे छू ले बाबा. More than anything else in this world, I need you, Jesus. मुझे आपकी जरूरत है यीशु मसीह. Come on, vocalize your praise to Him. अपने मुख को उड़ा, दोनों हाथ वर का मना प्रभु यीशु. आज मांगने से ज्यादा सोचने से अच्छा आप देने वाले परमेश्वर बाबा. आज मैं कुछ नहीं चाहता बाबा. आज मेरा जीवन आपको समर्पित करता हूँ. Hallelujah, hallelujah, hallelujah. Come on, tell Him how excellent He is. Come on, worship Him. अगर हाथ उठाइए मैं very slowly please. यीशु आप भी गाइए यीशु यीशु सब लोगों को धन्यवाद आपको प्रत्येक जन धन्यवाद देना है मैं everybody will praise you. We welcome you Jesus. प्रभु यीशु आज मला स्पर्श कर बाबा.
हम ताली बजाएंगे, हम अन्य भाषा में भी सीखेंगे। हालेलुया। Come on, louder. जोर से ताली बजा। धन्यवाद आपका खुदा। दोनों जा, सम्मान जा, आदर जा, वैभव जा। Thou art worthy, O Lord. Thou art worthy, O Lord. Thou art worthy, O Lord. We receive glory. For thou hast created all things, and for thy pleasure they are, and were created. Hallelujah. नाम यीशु का ऊंचा। Hallelujah. Hallelujah. आखिरी बार कहेंगे, नाम यीशु का ऊंचा। नाम यीशु का ऊंचा। नाम यीशु का ऊंचा। नाम यीशु। नाम यीशु का ऊंचा। Come on, say नाम यीशु का ऊंचा। नाम यीशु का ऊंचा। नाम यीशु का ऊंचा। नाम यीशु। और एक बार आखिरी बार कहेंगे, नाम यीशु का ऊंचा। Everybody sing for last time. नाम यीशु का ऊंचा। नाम यीशु का ऊंचा। नाम यीशु। Hallelujah. Hallelujah. Come on, clap your hands and give all the praises. Welcome all of you. Thank you so much. स्वागत आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. आणि नेहमीचं पुस्तक याचा तिसरा अध्याय वचन नंबर 1 पासून ते वचन नंबर 10 पर्यंत आपण वाचणार आहोत. If you have your Bibles, please let's all stand for the reading of the word of God. आपण उभे राहूया आणि देवाच्या वचनाचा उभं राहून आपण सन्मान करूया. Praise the Lord. Praise the Lord. आपण VIP साठी उभं राहतो. देवाचं वचन VIP पेक्षा VIP. So we need to respect the word of God by standing. नेहमीचं पुस्तक याचा तिसरा अध्याय. मी पहिलं वचन वाचतो, तुम्ही दुसरं वाचा. मी प्रत्येकाला समजेल की देवाचं वचन आज आपल्याशी काय सांगत आहे. मग एलियाशीब मुख्य याजक व त्याचे बांधव याजक हे उठून मेंढवेस बांधू लागले. त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली. हमेया बुरुजापर्यंत, हननेल बुरुजापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली. मत्स्यवेस हसन्याच्या पुत्रांनी बांधिली. त्यांनी तिच्या तुळ्या घातल्या, तिला कवाडी लाविली आणि कड्या व अडसर लाविले. वचन 5 लक्ष द्या. त्याच्या शेजारी तकोई यांनी डागडुजी केली, पण त्यांच्या महाजनांनी आपल्या मानेवर आपल्या प्रभूच्या कामाचे जू घेतले नाही. वचन 6. त्यांच्या शेजारी मलत्या गिबोनी व यादोन मेरनोथी यांनी आणि गिबोन व मिस्पा येथील जे लोक महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताच्या अधिपतीच्या आसनाचे होते त्यांनी डागडुजी केली. वचन 9-10 एकत्र वाचे. वर्स 9 and 10 let's read together. त्याच्या शेजारी यरूशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी रफाया बिन हूर याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी यदाया बिन हरुमफ याने आपल्या
घरासमोरच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी हतुश बिन हशबन्या याने डागडुजी केली. प्रार्थना करूया. स्प्रे जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे महान प्रभू यीशु बाप्पा, तुम्ही पुनर्स्थापना करणारे, पुनर्बांधणी करणारे, नवीन सुरुवात करणारे आणि लोखंडी अडसर मोडणारे आणि प्रभू यीशु बाप्पा पितळीचे द्वार फोडून काढणारे तुम्ही जिवंत देव आहात. प्रिय प्रभू यीशु बाप्पा, आज आपल्या अनमोल वचनातून बाप्पा हे जे 10 वेस आहेत प्रभू यीशु बाप्पा, प्रभू या द्वारांतून बाप्पा तुम्ही आम्हाला सांगा बाप्पा की याच्यामध्ये तुमचा अर्थ काय बाप्पा, की तुम्ही याला कसं पाहता प्रभू यीशु बाप्पा. प्रिय पवित्र आत्मा, मी नम्र विनंती करतो की बलाने नव्हे, पराक्रमे नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होत आहे. प्रभू यीशु बाप्पा, हे बाप्पा दैवी वचन सांगत असताना आपल्याला शक्ती, सामर्थ्य, कृपा, ग्रहण काही ताकद आम्हाला सर्वांना द्या प्रभू यीशु बाप्पा. आणि पिता प्लीज आम्ही प्रार्थना करतो, तोंडचे शब्द आमच्या मनचे विचार मान्य असू द्या प्रभू यीशु बाप्पा. आणि आम्हा सर्वांना एकाग्र राहण्यासाठी ताकद द्या प्रभू यीशु बाप्पा. ग्रँट अस ग्रेस टू फोकस अँड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर जीसस. प्रभू यीशु बाप्पा, प्रत्येकाच्या हृदयातली चलबिचल शांत करा बाप्पा. प्रत्येकाला समजू द्या की शांत लक्षात ठेवा की मीच देव आहे, पिताच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. जे असे मार्ग मोकळे करण्यात आलेले आहे, आशीर्वाद दे बाप्पा. जे आमच्यामध्ये आजारी आहेत, आज प्रत्येकाला अनुभव द्या बाप्पा की प्रभू येशू आपल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले बाप्पा. जे दुःखी आहेत सांत्वन करा बाप्पा. पवित्र आत्मा, तुम्ही सांत्वनाचे आत्मा बाप्पा. तुमचं सांत्वन सर्वात उत्तम आहे बाप्पा, की तुम्ही अंत पाहून सुरुवात करा परमेश्वर बाप्पा. प्रभू येशू बाप्पा, तुम्ही पुरातन कालापासून युगानुयुगापर्यंत पिढ्यानपिढ्या सारखे परमेश्वर बाप्पा. तुम्ही आज काल आणि युगाने सारखे आहात बाप्पा. वंडरफुल होली गोस्ट, प्लीज कम अँड टेक ओव्हर एव्हरीथिंग अँड वी फॉल इन युअर हँड्स बाप्पा. कव्हर अस बाय द ब्लड ऑफ जीसस. येशूच्या नावाने मागतो पिता, प्लीज मेक का. आमेन. यू मे बी सीटेड. बसूया आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. आमेन. आपण पाहिलं मागच्या रविवारी की कशा प्रकारे हे यहुदी लोक गुलामगिरीतून जेव्हा त्यांना माघारी परत येण्यासाठी त्यांना सांगितलं आणि पाहतो की जवळजवळ 44,114 लोक परत आले. 1.5 लाखहून जास्ती लोक, 1,50,000 वर गॉट इनटू कॅप्टिव्हिटी. आणि इतकं असून सुद्धा त्याच्यातून फक्त 44,114 रजिस्टर्ड मेन केम बॅक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जवळजवळ बाकीचे जे लोक होते ह्यांनी कदाचित बाबिलोन मध्ये आपलं वास्तव्य केलं. दे चोज टू स्टे इन बॅबिलॉन. दे हॅव मेड हाऊसेस इन बॅबिलॉन. दे हॅव लिव्ड लाईफ इन बॅबिलॉन. त्यांना मुलं झाली, मुलांना मुलं झाली. आता त्यांचं मन परत देवाने सांगितलेल्या ठिकाणी यायचं करेना. Praise the Lord. The heart is not willing to come back where God wants them to come because they are enjoying the benefits of Babylon. बाबिलोनचे जे लाभ आहेत, फायदे आहेत, याचा फायदा आता ते घेऊ पाहतात. आता त्यांचं मन करेना की शून्यातून आम्हाला आता सुरुवात करायची नाहीये, आमचे इथे सर्व काही चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना 70 वर्ष गुलामीनंतर आता त्यांनी घरं बांधले. हग्गाईचं पुस्तक पहिला अध्याय सांगतं की आता त्यांनी मोठी मोठी घरं बांधली, पण त्यांनी मंदिर नाही बांधलं. काय नाही बांधलं? परंतु पाहतो की सर्व सुखसोयी आहेत, उपलब्धता आहे, खाण्याची रेलचेल आहे, दुष्काळ परिस्थिती नाहीये, राजा मोठा आहे आणि सर्व काही चांगलं आहे. त्यांची मुलं वाढली, त्यांचा व्यवसाय वाढला, घरी पैसे आले, मुलांची मुलं झाली, लग्न झाले, सर्व झालं. परंतु आता काय झालेलं आहे की त्यांना परत देव सांगतो त्या ठिकाणी त्यांचं मन परत यायला मागत. They don't want to come back to the place where God wants them to come. हालेलुया. हालेलुया. असं आपल्या सर्वांच्या आयुष्यात घडतं. जेव्हा प्रगती आपल्या आयुष्यात येते, 2 पैसे खिशात येतात, आपण नवीन घर बांधतो, मुलं मोठी होतात, शिकतात, सवरतात, कॉलेज जातात, कामं लागतात, तेव्हा काय होतं? जेव्हा परमेश्वर सांगतो परत माघारी ये, ते आपलं मन करत नाही. काय करत नाही? When you start getting more income in your family, जास्ती पगार येतो, शिकायला लागली मुलं, चांगलं घर आलं, मोठं घर झालं, चांगल्या लोकेशन मध्ये घर आलेलं आहे, चांगले पैसे आलेले आहेत, आता मला चर्च आवडत नाही. काय आवडत नाही?
आता मला देवाच्या गोष्टी आवडत नाही, मला गाणे गायला आवडत नाही, आता मी सॉफिस्टिकेटेड मनुष्य आहे, लोक मला ओळखतात, मी प्रचलित आहे, माझं नाव सोसायटीमध्ये आहे, मी स्वतः मॅनेजर आहे, मी कमिटीमध्ये आहे, आता लोक मला काय म्हणतील, माझ्या बाजूला IAS ऑफिसर राहतो, माझ्या बाजूला हे राहतात. नाउ यू हॅव गॉट सम नेम इन द प्लेस वेअर गॉड डजंट वॉन्ट यू टू हॅव अ नेम. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 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 मग आता इतकं सर्व शौर्य, इतकं सर्व प्रतिष्ठा, इतके सर्व मालमत्ता सोडून मी परत कसं माघारी येऊ, शून्यातून सुरुवात मी कशी करू, हाऊ वुड आय स्टार्ट माय सेल्फ अगेन फ्रॉम ग्राउंड झिरो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण लक्षात ठेवा, जर देव तुम्हाला गुलामीत इतका प्रतिष्ठित करतो तर स्वातंत्र्यामध्ये किती करेल. Hallelujah. If God can prosper you in captivity, how much more He will prosper you in freedom. Praise the Lord. Hallelujah. आणि म्हणून पाहतो की आता लोकांना परत माघारी यायचं नाहीये. आता दगडांमध्ये काय जायचं, खायला अन्न नाहीये, जेवायला काय नाहीये, पाणी नाहीये, काय सुखसोयी नाहीये, नेहमी अशी लोक फिरले वाटतं, आता त्याला काय समजत नाही. पण लक्षात ठेवा, कीप दिस इन माइंड, विथ यू और विदाउट यू गॉड विल स्टिल वर्क. तुम्ही येऊ का नाही हो, देवाचं काम होतच राहणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही हा म्हणा का नका म्हणू, प्रार्थना होतच राहणार, चर्च चालतच राहणार, आणि या गोष्टी देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर असं असतं देवाने दूध पाठवले असते, भिंत बांधून काढायचे एका मिनिटात, पण देवाने माणसांची निवड केली. बस देवाने माझी निवड केली. गॉड चोज मी. परमेश्वर ने मुझे चुना है. He didn't call Gabriel. He didn't call any seraphims or cherubims. He didn't call any other angel. He called you. देवाने तुम्हाला पाचारण केलं, कारण येशू आमच्या पापांसाठी बरं समोर गेला, दूतांच्या पापांसाठी नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग आपण पाहतो की ज्या वेळेस हे लोक परत आले आणि त्या 44,114 लोकांमधून या इतक्या लोकांनी भिंत बांधायला परत सुरुवात केली. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. लक्षात ठेवा, आता हे काम इतकं सोपं नाहीये. आपलं घर मोडलेलं बघून, विचार करा, तुमचं घर मोडलेलं बघून, सर्व भांडे आता विखरलेलं आहे, भिंत पडलेली आहे, छप्पर कोसळलेलं आहे, कुठं काय डागडूस काय नाहीये, कुठे मालमत्ता कुठे काय सापडत नाहीये, आणि अशा वेळेस तुमच्या मनात काय विचार येतील? विचार करा 2 मिनिटं. पुरामध्ये जर पाणी वाढतं आणि आपलं सामान घरामध्ये वाहून जातं की दुःख होतं. त्याचा अनुभव हा एव्हर एक्सपिरियन्स आहे की पाऊस वाढतो आणि सामान भिजतं, तर छप्पर झालं आणि खाली पाणी पडतं, किती वाईट वाटतं. या लोकांचं 70 वर्षामध्ये सर्व काय गेलेलं आहे. आता राहिली फक्त राख आणि दगड. ऑल इज रिमेनिंग इज स्टोन्स अँड हीप्स ऑफ ॲशेस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु अशांमध्ये सुद्धा देवाने नेहमीची निवड केली, मी जाईल आणि भिंत बांधून काढेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांनी भिंत बांधायला लाकडं मागितली, दगडांना मागितली, जे जे पडलेले दगड होते त्याच दगडातून ती भिंत बांधली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपण पुढे जातो 3ऱ्या अध्यायामध्ये. देवाचं वचन सांगतं, then Eliashib the high priest rose up and with his brethren the priests, and they built it the sheep gate. They sanctified it and set up the doors of it, even unto the lower of Mia. They sanctified it unto the tower of Hananil. आपण पाहतो की या लोकांमध्ये देवाचं वचन म्हणतं, मग एलियाशीब मुख्य याजक व त्याचे बांधव याजक हे उठून मेंढे बांधू लागले. त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली. हम्या बुरुजापर्यंत, हननेल बुरुजापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली. आता या बांधकामामध्ये त्यांना 10 दरवाजे बांधायचे आहे. किती बांधायचे आहे? जवळजवळ 12 दरवाजे आहेत, पण नेहमीचं पुस्तक 3ऱ्या अध्यायामध्ये फक्त 10 दारांचा उल्लेख केला. म्हणजे 10 doors are mentioned in Nehemiah chapter 3. Praise the Lord. Praise the Lord. आणि जेव्हा त्यांनी बांधकाम सुरू केलं, सर्वात पहिले जे होतं देवाचं वचन सांगतं, मग एलियाशीब मुख्य याजक व त्याचे बांधव याजक उठून मेंढे वेस बांधू लागले. पहिली जे वेस आहे, द फर्स्ट डोर अमॉंग द 10 doors is built by the high priest. महायाजकांनी
हा सर्वात पहिला जी मेंढेवेस आहे त्यांनी ती बांधून काढली. बोला, कोणी बांधून काढली? बोला, महायाजकांनी. ह्याला मेंढेवेस का म्हणतात? वाय इट इज कॉल्ड अ शीप गेट, ॲज आय टोल्ड यू लास्ट टाइम. कारण की या ठिकाणी मंदिराकडे जाण्यासाठी जे मेंढर होते त्या मेंढरांचा बली करण्यासाठी त्या दरवाजातून सर्व मेंढरांना वर घेऊन जायचे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मग त्या मेंढरांना साफ कागद केलं जातं. मग ते मेंढर एकमेकांना आपटून वर जातात आणि ते मेंढे दरवाजा नाव आहे. ऑल द शीप एंटर्स थ्रू द शीप गेट. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की याचा अर्थ काय आहे की या महायाजकांनी हे द्वार का बांधलं? व्हाय डिड द हाय प्रीस्ट बिल्ड द फर्स्ट गेट, द शीप गेट? लक्षात घ्या, आता या 10 द्वारांमध्ये देवाचं सर्वात मोठं गुपित लपलेलं आहे. These 10 doors have 10 mysteries. बोला, 10 mysteries. सिलावली 10 mysteries. 10 रहस्यमय गोष्टी या 10 दारांमध्ये आहेत. 10 stands for government. 10 जो आकडा आहे हा आपण पाहतो सत्ता किंवा आपण पाहतो राजसत्ता हे दर्शवते. 10 stands for government. Praise the Lord. हालेलुया. आणि जेव्हा महायाजकांनी त्याची ही द्वार बांधले, तेव्हा देवाचं वचन म्हणतं याची प्रतिष्ठापना केली. दॅट मीन्स दे सॅन्टिफाईड द डोर. 10 द्वारांमधलं असं हे एकच द्वार आहे की ज्याला महायाजकांनी शुद्ध केलं. बोला, शुद्ध केलं. बोला, शुद्ध केलं. दे मेड इट होली. बोला, पवित्र केलं. पवित्र का केलं? कारण की कदाचित परमेश्वर त्यांच्याद्वारे आम्हाला सांगत आहे की हे जे द्वार आहे मेंढेद्वार, या मेंढेद्वाराचा खरा मुख्य याजक येशू आहे. हालेलुया. आणि त्याचं वचन सांगतं की पहा, मी दार आहे, जो कोणी माझ्याद्वारे आत येतो तो आत जाईल व बाहेर येईल, त्याला खावयास मिळेल. म्हणून हे असंच एकच द्वार आहे 10 द्वारांमध्ये की या द्वाराला पवित्र केलं गेलं होतं, याची प्रतिष्ठापना केली होती, याला शुद्ध केलं होतं. का? म्हणून दिस टेल्स अस, आम्ही सुद्धा हरवलेले मेंढरू होतो, आम्ही आता सापडलो आणि आम्ही सर्वजण या मेंढीवाड्यातून मेंढवेसेतून आत शिरत आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आर यू लर्निंग समथिंग? आणि मग पाहतो की यशा 53 सांगतं, देवाचं वचन म्हणतं, तो बदलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढरासारखा तो गप्प राहिला. त्याला रूप नव्हतं, त्याला शोभा नव्हती, त्याने माझं मन बसवतं. मनुष्याने टाकलेला व्याधींशी परिचय असलेला असा मनुष्य कोण आहे? असा मनुष्य येशू आहे. आणि म्हणून येशू सुद्धा मेंढरासारखा या वेशीतून, या द्वारातून आत गेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. याजकांनी त्यावेळेसला पवित्र केलं, पण आता पवित्रच नाही, त्या द्वारावरती कोकऱ्याचं रक्त लागलेलं आहे. हालेलुया. निर्गम 12:13 मध्ये एक्सोडस 12:13 निर्गमाचं पुस्तक 12-13 वचन, मी रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईल आणि मिसळ आणि मरी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. अँड व्हेन आय सी द ब्लड आय विल पास ओव्हर यू अँड द प्लेग शॅल नॉट कम नियर यू टू डिस्ट्रॉय यू व्हेन आय स्ट्राइक द लँड ऑफ इजिप्ट. प्रेज द लॉर्ड. बोला, मेंढेवेस येशूला दर्शवते. बोला, येशूच द्वार आहे. योहान 14:6 देवाचं वचन म्हणतं की आय एम द जीसस. येशू म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही. सर्व हरवलेल्या मेंढरांसाठी एकच एंट्री पॉइंट आहे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? लावणी कोण आहे? कोण आहे? हालेलुया. एकच मार्ग आहे, सर्वांनी एकच द्वारातून आत यायचं, त्याचं नाव आहे येशू. हालेलुया. जेव्हा हे 10 दरवाजे बांधून झाले, परत ते लोक पहिल्या द्वाराकडे आले. दॅट मीन्स इट स्टार्ट्स विथ जीसस, इट एंड्स विथ जीसस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला धन्यवाद येशू. नंतर आपण पाहतो, प्लीज वचन नंबर आपण पाहिलं मागच्या वेळेस की दुसरे लोक याजकांच्या बाजूला शेजारी कोण होते? यरीहोच्या लोकांनी बांधकाम केले. आय विल जस्ट रिव्ह्यू व्हॉट आय सेड लास्ट टाइम. यरीहोचे लोक कोण होते? हे लोक शापित लोक होते. कोण होते?
देवाचं वचन म्हणतं यहोशुआचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये जेव्हा यरीहोचे तट खाली पडले होते तेव्हा देवाचं वचन सांगतं शापित आहे तो मनुष्य जो परत हे शहर बांधील. जर तो बांधायचा प्रयत्न करील त्याचा प्रथम मुलगा आणि शेवटचा मुलगा, मग बांधकाम करताना पहिला मुलगा मरेल, जर बांधून काढलं शेवटचा मुलगा मरेल, असा शाप देवाचा होता. परंतु देवाचं वचन सांगतं याचकांच्या बाजूला, महायाचकाच्या बाजूला यरीहोचे लोक दुसरं बांधकाम म्हणजे दुसरी वेस बांधायचा, डागडुजी करण्याचा काम सुरू करत होते. याचाच अर्थ काय, जेव्हा आपण सर्व शापित होतो परंतु येशूच्या द्वार आत आल्यानंतर आमची पण जागा येशूच्या बाजूला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू म्हणतात की मी जातो, योहान 14:1-2-3, जॉन चॅप्टर 14 verse 1-3, it says I am going away to prepare a place for you, and if I go and prepare a place for you, I will come back and receive you, so that where I am you may be also. मराठीमध्ये बोलतो त्याचा पहा, मी जातो जागा तयार करतो कारण जेथे मी आहे तेथे तुम्ही सुद्धा असावे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असा एकमेव देव येशूच आहे जो आपली जागा त्याच्या ठिकाणी करतो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक श्रीमंत माणूस आपलं घर चांगलं बांधतो, मग बाकीचे घर साधे बांधतो, पण असा देव इतका चांगला आहे की त्या पित्याच्या घरात तो पण राहतो आणि आम्हाला सुद्धा राहायला जागा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. Can you clap hands for him please? Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तो फक्त स्वार्थी नाही, आपलंच घर डागडुजी करत नाही, पण या मुलांचं पण, तुमचं 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 सर्वांचं घर सारखं आहे स्वर्गात. हालेलुया, हालेलुया. नाव वेगवेगळे असतील पण सर्वांसाठी स्वर्गात देवाने घर बांधलेलं आहे. ओनली व्हेन यू एंटर थ्रू द शीप गेट. प्रेज द लॉर्ड. नंतर देवाचं वचन म्हणतं, वचन नंबर 3 वाचतो, मत्स्यवेस हसण्याच्या पुत्रांनी बांधली, त्यांनी तिला तुळा घातल्या, तिला कवाडे लावली आणि कड्या व अडसर लावली. जेव्हा जेव्हा कुठलाही मनुष्य येशूच्या द्वारे आत येतो त्याला मोठी कामगिरी मिळते, म्हणजे मासे जिंकण्याची. बोला मासे जिंकण्याची. हालेलुया, हालेलुया. या प्रत्येक द्वारांमध्ये 2 अर्थ आहेत, स्वाभाविक अर्थ आणि पाहतो आत्मिक अर्थ. बोला स्वाभाविक अर्थ आणि आत्मिक अर्थ. याचा स्वाभाविक अर्थ काय की त्यावेळी जे गालिल समुद्राकडे मच्छीमार लोक होते ते जेव्हा मच्छी पकडायचे, मासे घेऊन यायचे, तेव्हा या द्वारातून प्रवेश करायचे, म्हणून त्याला मत्स्यवेस नाव दिलं आहे. ऑल द फिशरमेन इन गॅलिली यूज्ड टू एंटर थ्रू दिस गेट. दॅट्स व्हाय दिस गेट इज कॉल्ड एज फिजिकली फिश गेट. प्रेज द लॉर्ड. बोला फिश गेट. मत्स्य जरा जास्ती शुद्ध वाटतं. बोला फिश गेट. आणि जेव्हा ते या द्वारातून जायचे सर्वांना वास यायचा, अगर समजायचं अरे 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 मासेमार लोक आले, मच्छी आले, मच्छी आले, आणि सर्वांना वासांनी ओळखायचे ही कुठली वेस आहे. बोला फिश गेट आहे. हे कुठले गेट आहे, हे कुठलं गेट आहे. तुम्ही जर पाहिलं, जसं थॉट केम इन माय माइंड, ब्रिटिश लोकांनी जे मोठं डॉक बांधलेलं आहे, ससून डॉक जो आहे, त्याला पण भरपूर गेट्स आहेत की नाही. मी एखाद्याला विचारले, मला आय डोंट नो, आस्क समबडी एल्स हू वर्क्स देयर की व्हाय इज द लायन गेट कॉल्ड एज लायन गेट. जे लायन गेट आहे डॉकयार्डला, जो नेव्हीमध्ये काम आहे, माहिती असेल लायन गेट. मला लायन गेट काय की लायन गेटला लायन गेट का म्हणतात त्यांना विचारले करू शकते की का तिकडून लायन्स आतमध्ये यायचे का जुन्या काळामध्ये मला माहित नाही. और मे बी द ब्रिटिशर्स कॉल देमसेल्व्स अ लायन. किंवा कदाचित ब्रिटिश लोकांना लायन सांगा, त्यांच्या प्रत्येक चिन्ह सिंह आहे. इंग्लंडच्या झेंड्यावरती सिंह असतो. कदाचित त्यांना दाखवायचं असेल की वी आर द वन्स हू एंटर थ्रू दिस गेट. आणि पाहतो की त्यांनी बांधलेले जे द्वार आहे ते आज पण आहे, अँड इट्स ऑल ओव्हर द कॉल्ड लायन गेट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जेव्हा जेव्हा द्वार बांधतात, द गेट सिम्बलाइजेस व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आता फिश गेटचा आत्मिक अर्थ काय आहे की जेव्हा जेव्हा आपण येशूच्या द्वारे आत येतो तेव्हा आम्हा सर्वांना परमेश्वर आत्मे जिंकण्याची कामगिरी देतो. आपल्यामधला प्रत्येक माणूस ज्याने येशूला स्वीकारला आहे त्याचा सर्वात मोठा फिशिंग बिझनेस आहे, म्हणजे आत्मे जिंकण्याचा. बोला देवाने मला सर्वात मोठा व्यवसाय दिलेला आहे. बोला देवाने मला, हात बोला, देवाने मला सर्वात मोठा व्यवसाय दिलेला आहे. बोला देवाने मला, बोला हिंदी में, परमेश्वर ने मुझे सबसे बड़ा बिजनेस दिया है.
आत्माओं को बचाने का वो एक बड़ा सक्सेसफुल बिजनेस है। वो कभी लॉस में नहीं जाएगा। मुझे नहीं बोला जरा, वो कभी लॉस में नहीं जाएगा। इसका फायदा यीशु आने के बाद ही मालूम होगा। हालेलुया, हालेलुया। मॅथ्यू चॅप्टर 28 प्लीज। मत्ती शुभ 28 अध्याय 18-19 देवाचं वचन म्हणतं, पहा तुम्ही जाऊन राष्ट्रांना माझे शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि बाप्तिस्मा द्या, आणि जे काही मी आज्ञा पिली आहे ते पाळावे शिकवा। पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुझ्या बरोबर आहे। हालेलुया, हालेलुया। इथे बसल्या प्रत्येक माणसाला जर तुमच्याकडे फिजिकल काम नसेल पण आत्मिक काम सर्वात मोठं आहे, आत्मे जिंकण्याचं। हालेलुया, हालेलुया। येशू म्हणून मासे धरणारे नाही, तुम्ही माणसे धरणारे व्हाल। हे माशांचं प्रतीक काय आहे? हे हरवलेले आत्मे आहे। हे तुम्हाला आणि मला मत्स्य दरवाजातून, फिश गेट मधून त्यांना आत आणायचं आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। तिसरं द्वार बघूया आपण प्लीज। त्याच्या वचन 5 वाचा प्लीज कुठेतरी। त्याच्या शेजारी वर्स 5 ऑफ नेहम्या चॅप्टर 3। त्याच्या शेजारी तपोवाकरांनी डागडुजी केली, पण त्याच्या महाजनांनी आपल्या मानेवर आपल्या प्रभूच्या कामाचे दूर घेतले नाही। Now please pay attention to this, those who speaks English. I read verse 5. And next unto them the Tekoites repaired, but their nobles put not their necks to the work of their Lord. तकोईकरांनी बांधकाम सुरू केलं, पण त्यांचे महाजन जे आहे स्वतःला विशेष समजतात। महाजन म्हणजे त्यावेळेस लोकांचे अधिकारी, नोबल्स पीपल, प्रतिष्ठित लोक, त्यांनी देवाच्या कामासाठी त्यांनी आपली मान समर्पित केली नाही। याचाच अर्थ काय? बोलावलेले खूप आहे पण निवडलेले थोडे आहे। मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन। आता लक्षात घ्या, त्यांनी ह्या देवाच्या कामात त्यांनी बांधकाम नाही केलं, निश्चित मला असं वाटतं ह्याचं प्रतिफळ त्यांना नक्की मिळालं असणार। They must have experienced a big consequence of not following the Lord. Please, लक्ष द्या प्लीज। जेव्हा 3 प्रकारच्या गोष्टी जे देवाला येशू ओळखत नव्हते, आणि या लोकांना 3 प्रकारच्या गोष्टी यरूशलेम मध्ये नाही मिळाल्या। वचन नंबर 20 वाचा प्लीज। नेहम्याचं पुस्तक 3रा अध्याय वचन नंबर 20 पुढे वाचा। त्याच्या शेजारी कोट वळसा घेतो, तेथून मुख्य याजक एलियाशिब याच्या घराच्या दारापर्यंत बारूक जब्बली याने आस्तेने दुसऱ्या एका भागाची डागडुजी केली। आता नेहम्याचं पुस्तक 2रा अध्याय वचन नंबर 20 वाचा प्लीज। नेहम्या 2:20। मी त्यास उत्तर दिले, स्वर्गीचा देव आम्हास यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कमर कसून हे बांधणार, पण यरूशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा यादगिरी काही एक नाही। जे लोक देवाच्या कामामध्ये देवाच्या येशूकडे येत नाही, अशा लोकांना 3 गोष्टी मिळणार नाही। बोला, 3 गोष्टी मिळणार नाही। नंबर 1 देवाचं वर्स 20 नेहम्या 2:20 says, then answered I them and said unto them, the God of heaven, he will prosper us, therefore we his servants will arise and build, but ye have no portion nor right nor memorial in Jerusalem। 3 गोष्टी जे येशूकडे येत नाही, जे देवाच्या कामात हात घालत नाही, त्यांना 3 गोष्टी नाही मिळणार। नंबर 1 नो पोर्शन, नंबर 2 त्यांना हक्क मिळणार नाही, आणि नंबर 3 त्यांची याद देखील राहणार नाही। काय राहणार नाही? देवाचं वचन म्हणतं स्तोत्र संहिता 116:15 वाचा प्लीज। Psalms 116 verse 15 लाऊड अँड क्लिअरली। स्तोत्र संहिता 116:15। परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे। Can we all read together please? Psalms 116 verse 15 please। परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे। वचन 16 वाचूया।
हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे, मी तुझा दास व दासीचा पुत्र आहे, तू माझी बंधने सोडली आहे. That means, in another sense, I feel God has released me from this present life and I am gone to heaven now. परमेश्वराने माझी सर्व बंधने सोडली आहे. Praise the Lord. वचन 15 के वाचा, Psalms 16 verse 15. वचन 15 के वाचा परत प्लीज. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. कुणाचे मरण अमोल आहे? कुणाच्या दृष्टीने? In God's sight, the death of His servant is always pleasing and always precious. Praise the Lord. आपल्या मधलं जर तुम्ही देवाचे लेकर आहात, भक्त आहात, तर तुमचा मृत्यू अपघाती नाही. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हे देवासमोर अनमोल आहे. That means He was waiting for you all this time. And the time has stopped. He has called you home. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Amen. आणि म्हणून जे देवाच्या कामाला हयगय करतात, भाग घेत नाही, त्यांची आठवण सुद्धा यरूशलेम मध्ये राहणार नाही. No memorial for them. Praise the Lord. Hallelujah. दुसऱ्या देवाचं वचन म्हणतं, धार्मिकाचा आयुष्यक्रम परमेश्वरा अवगत असतो, परंतु कुणाचा दुसऱ्यांचा आयुष्यक्रम नष्ट होतो. The lifespan of the righteous is pleasing to God, but the lifespan of the ungodly will perish. Praise the Lord. Praise the Lord. मग परमेश्वर आठवण कुणाची करतो? त्याच्या सेवकांची, त्या लेकरांची, जे मासे आणतात आतमधून. आणि मग परमेश्वर अशांसाठी मलाकीचं पुस्तक 4 द्या प्लीज. मलाकी चॅप्टर 4 प्लीज. वचन 4 वाचा प्लीज. Remember, He the Lord of Moses, my servant, which I commanded unto him in the word for all Israel, keep the statutes and judgments. तिसरा अध्याय वचन नंबर 16 वाचा प्लीज. मलाकी चॅप्टर 3 वर्स 16. येस प्लीज. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकात चहाडी नाही केली. एकमेकास काय केले? हिच्या घरात काय, त्याच्या घरात काय नाही बोले, एकमेकास बोलले. काय बोलले बघा प्लीज. ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे याची एक स्मरणवही त्याच समोर लिहिण्यात आली. स्वर्गामध्ये प्रत्येक माणूस जे बसलेला आहे, तुमची वही स्वर्गात लिहिलेली आहे. काय लिहिलेली आहे? पास्टर विजय मल्हारची वही उघडा. किती चहाडा केला बघू आपण. प्लीज गिव्ह माय ओन एक्झाम्पल. पण नाव घ्यायची बंदी आहे. बरोबर आहे की नाही? पान नंबर 40 उघडा. अमुक अमुक ठिकाणी लोकेशन मॅप लावा. जीपीएस ठिकाणी कुठे होते ते. कॅमेरे लावा प्लीज. 360 अँगलचे दाखवा त्यांना. या ठिकाणी ऑडिओ टेप चांगले बोसचे स्पीकर्स लावा. ऐकू द्या सगळ्या स्वर्गाला त्या ठिकाणी काय काय बोलले होते. एव्हरीबडी लिसन. मला माहित नाही कसं रूप दाखवलं. आपल्या सर्वांची एक स्मरण वही स्वर्गात आहे. द बुक ऑफ रिमेंबरन्स ऑफ यू इन हेवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, आपल्या शब्दांनी आपला न्याय होणार आहे. कशाने? Praise the Lord. Hallelujah. I would highly encourage you, एकमेकांना भेटा, चहाड्या करणं बंद करा. थँक्यू सर. बरं वास्तव वचन स्वाधीन माहिती समजत नाही. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. बोला, एकमेकास बोलले. एकमेकांना धरून बोला, एकमेकास बोलले. काय बोलले? एकमेकास बोलले. ते परमेश्वराने कान देऊन ऐकले. फक्त ऐकलेच नाही, व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरण वही त्याच समोर लिहिण्यात आली. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. हालेलुया. घराने विचार करा की परमेश्वराने माझ्या वहीत काय काय लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतापर्यंत ज्या पण घरात कानापुसी केली, गडबड केली, गोंधळ केला, हे सर्व देवा लिहिलेलं आहे. एव्हरीथिंग इज रिटन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त स्वर्गात मुकुटच नाही, वह्या पण उघडणार आहे. काय उघडणार आहे? स्वर्गामध्ये बॉटल्स पण आहेत. काय आहे तुम्हाला? हाऊ मेनी ऑफ यू फॉर द फर्स्ट टाइम? स्वर्गामध्ये काय आहे? कुठल्या बॉटल्स आहेत? प्रगटीकरणाचं पुस्तक म्हणतं जेव्हा आपण माझा हाडू म्हणते अश्रू नाहीये, प्रार्थनेमध्ये जेव्हा देवाचा आत्मा आम्हाला प्रवृत्त करतो, माझं दुःख म्हणते अश्रू नाही. When the Spirit of God is come upon you, आणि ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश बोलता, many other English speak English, when you are in the Spirit and when you are crying in the Spirit with Romans chapter 8 verse 16, which groanings which cannot be uttered, when you pray such God kind of prayers and the tears which come from your eyes when you pray these prayers, those tears are in heaven above. रोमकरास पत्र 8 असं वचन म्हणतं, आपण प्रार्थना कशी करावी हे आम्हाला माहित नाही, परंतु देवाचा आत्मा आमच्याद्वारे अनिर्वाच्य करत असतो. आणि अनिर्वाच्य करत असताना जे अश्रू आमच्या डोळ्यातून येतात, ओझं घेऊन प्रार्थना करण्याची, ते सर्व अश्रू त्या व्यक्तीचे मला माहित नाही, पण सुपर नॅचरली स्वर्गात एका बुदलीत ठेवलेले आहेत. Praise the Lord. Can you clap your hands for Jesus, please? Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. हा गैरसमज असेल की मला दुःख झालं, मी भरपूर प्रार्थनेमध्ये हे अशी ठेवले असेल, नाही, असं स्वर्ग बॉटलने भरून जाईल. देवाच्या लोकांसाठी मध्यस्थी करणाऱ्या माणसांचे अश्रू मला स्वर्गात आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात अजून एक वही आहे, बुक ऑफ लाईफ. लूक शुभ हवा दाखवा प्लीज. लूक चॅप्टर 10 वर्स नंबर 20 प्लीज. तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहे याचा आनंद माना. भूते तुम्हाला वश होतात, इन इंग्लिश प्लीज. Notwithstanding in this, rejoice not that the spirits are subject unto you, but rather rejoice because your names are written in heaven. तू नाव कुठे लिहिले आहे? Everybody name is written in heaven. तिथं पण एक वही आहे. कुठली वही आहे? The book of names. नावाची रजिस्टर आहे. काय आहे? मला माहित आहे ते रजिस्टर कदाचित जाणून उघडलं असेल, पण ग्लोरियस एंट्री. प्रेज द लॉर्ड. त्या पुस्तकामध्ये नाव असेल ABCD नक्की प्रत्येक भाषेमध्ये असेल. आणि जेव्हा तुमची एंट्री होईल, पुस्तक आहे की नाव आहे की नाही, पाळायसाहेब आहे की नाव आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा भ्रम असेल की माझं पण नाव असेल, दोनदा विचार करा आहे की नाही. जेव्हा ह्या वया स्वर्गात उघडल्या जातात, याचाच अर्थ मला आय फील इट टेक्स टाइम फॉर जजमेंट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणजे स्वर्गात जाणं आणि नरकात जाणं सोपं नाहीये. स्वर्गात जाणं विषारी आणि नरकात जाणं. जेव्हा आपला न्याय निवाडा होतो, काय होतो? वी विल बी जज्ड. वी विल बी. म्हणून ते लक्षात घ्या की म्हणून देवाचं वचन म्हणतं, त्या महाजनांनी देवाच्या कामासाठी आपली मान समर्पित केली नाही. नेहम्या 2:20 म्हणतं, अशांना हिस्सा मिळत नाही. नंबर 2, अशांना काय मिळत नाही? वारस मिळत नाही. नंबर 3, अशांची आठवण सुद्धा राहत नाही. इफ यू कॅनॉट गो अँड प्रीच, बट यू कॅन श्योरली सपोर्ट द प्रीचर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर मला सुवार्ता गाजवता येत नाही, तर मला सुवार्तिकाला, सेवकाला मदत करता नक्की येते.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमी लोक हालेलुया बोलले आहे. हालेलुया. हालेलुया. पैशाचं नाव इथे खोबले बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं नेहम्या 3 मध्ये की तिसरी वेळेस बघा. आता विल फिनिश विथ दिस. नेहम्याचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन नंबर 6 वाचतो मी. जुन्या वेशीची डागडुजी यहोदा बिन पासेहा व मशुलाम बिन बसोदया यांनी करून तिला तुळा घातल्या, तिला कवाडे लाविली आणि कड्या व अडसर लाविले. वो हिंदी में पढ़ो प्लीज. फिर पुराने फाटक की मरम्मत फसे के पुत्र योयाद और बसोदिया के पुत्र मुसल्लम ने की. उन्होंने उसकी कड़ियाँ लगाई और उसके फले ताले और भेड़े लगाए. Thank you, sir. Nehemiah chapter 3 verse 6. Moreover, the old gate repaired Jehoiada the son of Paseah and Meshullam the son of Besodiah. They laid the beams thereof and set up the doors thereof and the locks thereof and the bars thereof. पहिली वेस कुठली होती? दुसरी वेस कुठली होती? तिसरी गेट कुठली आहे? बोला ओल्ड गेट. बोला शीप गेट, फिश गेट, ओल्ड गेट. ह्याला ओल्ड गेट का म्हटलेलं आहे? बरं वाचतो वचन नंबर 6 वाचतो मी. रीडिंग मराठी. जुन्या वेशीची डागडुजी यहोदा बिन पासेहा व मशुलाम बिन बसोदया यांनी करून तिला तुळा घातल्या, तिला कवाडे लाविली आणि कड्या व अडसर लाविले. बोला ओल्ड गेट. कुठलं गेट? ओल्ड गेट. हालेलुया. आमेन. आता या गेटला दमिश्कसचं नाव दिलेलं आहे. दिस कॉल्ड एज द गेट ऑफ डमास्कस. आता ओल्ड गेटचा अर्थ काय? नंबर 1, आपण सर्व येशूकडे शीप गेटने येतो. येशू आम्हाला कामाला लावतो. आम्ही मासे पकडतो. काय पकडतो? ही माणसे धरणारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा आपण माणसे धरणारे होतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला पुन्हा 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 त्याचं पुरातन कालापासून सिद्ध असलं वचन हे वाचायला आम्हाला भाग पडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यिर्मयाचं पुस्तक 6वा अध्याय वचन 16 प्लीज. Jeremiah chapter 6 verse 16 and 17. Read it to you. Verse chapter 6 verse 16 and 17. Thus saith the Lord, stand ye in the ways and see and ask for the old paths. Where is the good way? And walk therein, and ye shall find rest for your souls. But they said, we will not walk therein. Verse 17. Also I set watchmen over you, saying, hearken to the sound of the trumpet. But they said, we will not hearken. बोला जुने मार्ग. Old paths. Thus saith the Lord, stand ye in the ways and see and ask for the old paths. Where is the good way? And walk therein. And ye shall find rest for your souls. But they said, we will not walk therein. Praise the Lord. The old gate resembles the old paths of the word of God. Praise the Lord. जुनी वेस आम्हाला देवाचे जुने मार्ग म्हणजे जे कधीच 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 ढसळत नाही असे मार्ग देतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा आपण येशूकडे शीप गेटने येतो आपल्याला कामगिरी मिळते. कामगिरी मिळाल्यानंतर जे वचन आता लोकांना कंटाळा येतो हेच वचन सदा सर्व स्वर्गात स्थिर आहे. बोला हीच जुनी वेस आहे. आपली बायबल करा बघू प्लीज. लिफ्ट युअर बायबल सांगतो. बोला हीच जुनी वेस आहे. These are the old paths. हालेलुया. हालेलुया. जरी जगात किती ज्ञानवंत लोक आले, मोठे मोठे पुस्तकं छापली, हे वचन कधीच झळणार नाही. हालेलुया. याचा काना मात्रा कुठलाही डॉट किंवा टिटल विल नेव्हर गो. इनएक्झॉस्टिबल इनहेरंट वर्ड. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हे वचन आपल्या मार्गाकरता प्रकाश आहे. आणि पावलाने दिला, this thy word is a lamp unto my feet and a light for my path.
प्रेज द लॉर्ड. ही जुनी बेस इतकी महान आहे की देवाचं वचन मध्ये यहोशुआ 1:8 मध्ये, जॉशुआ चॅप्टर 1:8, नियमशास्त्र हा ग्रंथ जे मुखी सदैव असू दे, त्या जे काही काळजीपूर्वक पाळ, उठविणे बोलू नको, म्हणजे जाशील मला सुखाचं होईल व तो यशस्वी होशील. याच्यात जीवनाचा झरा आहे, याच्यात खरं यश प्राप्ती आहे. ज्यांनी हे नाकारलं त्यांचे का अवशेष राहिला नाही. ज्यांनी स्वीकारलं त्यांचा मृत्यू देवासमोर अनमोल आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन टीचिंग्स येतील, कालांतराने नवीन टीचिंग जातील, नवीन सेवक येतील, नवीन जातील, नवीन काय टीचिंग आणि डॉक्टर्स जातील, पण देवाचं वचन कधीच जाणार नाही. दिस इज द फेमस अँड वर्ल्ड फेमस अँड हिस्टॉरिकली प्रूव्हन द मोस्ट ॲक्युरेट वर्ड ऑफ गॉड इज द बायबल. प्रेज द लॉर्ड. बोला हा देवाचा श्वास आहे. बोला शत्रू याला घाबरतो. बोला ह्याच्यामध्ये जीवन आहे. बोला ह्याच्यामध्ये जीवन आहे. ह्याच्याला प्रत्येक शब्द माझ्या पावला करता दिवा, माझ्या मार्गाकरता प्रकाश आहे. ह्याच्यात मी मनन करील, ह्याचं मी चिंतन करील, ह्याचा आज्ञापालन करील. हे माझ्या अंतःकरणात असेल तर पाप माझ्यापासून लांब जाईल. हे माझ्या मनात असेल तर देव मला ज्ञानी करेल. हे माझ्या मुलांमध्ये असेल तर परमेश्वराला उत्तीर्ण करील. कम ऑन लिफ्ट युअर बायबल्स. बोला हे बायबल माझ्या पावलांकरता, माझ्या अंतःकरणाकरता, माझ्या विचारांकरता, माझ्या आयुष्याकरता देवाने दिलेलं सर्वात मोठी संपत्ती आहे. हालेलुया. जितक्यांनी हे घेतलं, जितक्यांनी स्वीकारलं, त्याप्रमाणे वागले, परमेश्वराने त्यांचं कल्याण केलं. हालेलुया. बोला मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. आम्ही नेहमी 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 जुन्या वेशीकडे जाणार. हेच वचन आमच्या घरासाठी दिवा आहे. हे वाचल्याने माझं नवीकरण होतं, माझे विचार शुद्ध होतात, माझं आचरण बदलतं, माझ्या वाईट सवया निघतात आणि प्रत्येक बंधन तुटलं जातं. याच वचनामुळे आज मी फलद्रूप आहे. या वचनामुळे आज मला देवाने ख्रिस्ताचं मन दिलेलं आहे. हे जितकं मी वाचणार तितका मी ख्रिस्तासारखा होणार. येशूच्या नावाने आमेन. Come on, clap your hands and give God the glory. The whole praise. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Amen. The sheep gate, the fish gate, the old gate. Amen. Let not old be always cold. Amen. Praise the Lord. Amen. 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 Hallelujah. प्रार्थना करूया, उभे राहूया, धन्यवाद देऊया. तुम्हाला so stand up. Thank God for His wonderful moment. प्रभूला गौरव देऊया आणि प्रभूला म्हणा, प्रभू येशू त्या जुन्या वेसकडे I will always come back to the old gate time and time again. Amen. Please pay attention. पुरातन काळापासून सर्व पिढ्यांवर असणारा एकच देव आहे. He is the ancient of days. Amen. Just look up to Him tonight. आपण येशूकडे पाहूया आणि त्याला म्हणा, प्रभू येशू आज तू मला सर्वात मोठी कामगिरी आहे. लोकांसाठी मी बेरोजगार आहे, लोकांसाठी मी निकामी आहे, लोकांसाठी मी रिकाम टेकडा आहे, पण प्रभू येशू आज तू मला सर्वात मोठी कामगिरी आहे, म्हणजे आत्मे जिंकण्याची. हालेलुया. हालेलुया. माझा पगार तू देणार प्रभू येशू. माझं प्रतिफळ तू आहेस प्रभू येशू बाप्पा. होईल तितके मासे मला फिश गेट मधून आणायला मदत कर बाप्पा. एव्हरी आय क्लोज, एव्हरी हँड्स लिफ्टेड अप. कम ऑन, सरेंडर युअर हँड्स टू हिम. आम्ही दोन्ही हात वर डोळे बंद करा आणि प्रभू येशूला हात मारा. मला प्रभू येशू आज तू मला सर्वात मोठी कामगिरी दिली बाप्पा. प्रभू येशू बाप्पा तू मला निवडलेला आहेस प्रभू येशू बाप्पा. प्रभू येशू बाप्पा ज्याप्रमाणे तकवाच्या लोकांनी, महाजनांनी आपली मान काढली बाप्पा, मला हट्टीपणा काढ बाप्पा. मला प्रभू येशू बाप्पा माझा ताटा काढ बाप्पा. आज बाप्पा मी माझं शरीर बाप्पा, माझं जीवन, माझा मान, माझी प्राणात्मा शरीर तुमच्या कामात समर्पित करतो बाप्पा. वुड यू प्लीज टेल हिम, लॉर्ड आई सरेंडर माय लाइफ टू यू डियर जीसस. उसे यीशु मसीह में अपना पूरा जीवन तुम्हें समर्पित करता हूं बाप्पा. प्रभु यीशु मसीह आज मुझे आपकी जरूरत है. कम ऑन, कैन यू प्लीज टेल एवरीबॉडी विल प्रे. मेरा प्रभु यीशु बाप्पा
प्रभू तू माझी धन, तू माझी खरी संपत्ती आहे बाप्पा. तू माझा आश्रय आहे, तू माझा दुर्ग आहे. कम एव्हरीबॉडी लिफ्ट युअर हँड्स अँड टेल हिम प्लीज. प्रभू येशू बाप्पा, मनुष्याने एक जग जिंकलं, आपल्या आत्म्याचा नाश केला, त्याला काय लाभ बाप्पा. म्हणा प्रभू येशू आज बाप्पा या 10 वेस बाप्पा, दिस 10 गेट्स प्रभू बाप्पा, आज या द्वारामध्ये मी कुठलं द्वार आहे बाप्पा. प्रभू येशू आज माझं सांग बाप्पा, पहिले द्वार तू आहेस प्रभू येशू बाप्पा, शेवटचं द्वार पण तू आहेस बाप्पा. प्रभू येशू बाप्पा, कदाचित आधी भरकटलो आहे बाप्पा, माझे मन माझ्या बॉडीकडे उभे आहे बाप्पा, पण माझं मन दुसरीकडे आहे बाप्पा. कदाचित तुम्ही इकडे उभे आहात, मला भरपूर टेन्शन आहे, गोंधळ आहे की सोमवार मी कसं फेस करणार, की सोमवार कसा आहे ना, मी काय उत्तर देऊ, कसं उत्तर देऊ, कसं घडणार मला माहित नाही. बट आय नो वन थिंग, सरेंडर ऑल टू जीसस. सर्व काय प्रभूला समर्पण करा. एका दिवसात काय होईल हे देवाला ठाऊक आहे. तुम्हाला सरेंडर ठेवा प्रभू येशू. जर तू बाप्पा गलियातला एका दगडाने खाली पाडू शकतो बाप्पा, तर दगड बाप्पा शोधणारा परमेश्वर तूच आहेस बाप्पा. जर गलियात खाली पडू शकतो बाप्पा, तर माझ्या पण आयुष्याला आज गुन्ह्याला खाली पाडू प्रभू. लिफ्ट युअर हँड्स अँड लॉर्ड, आय सरेंडर माय सेल्फ टुडे. आणि मला प्रभू येशू, हा गलियात माझ्यासमोर उभा आहे, मला समजत नाही बाप्पा, हा भीती घालतो, हा अकरा वेगळा दिसतो बाप्पा, पण आज मला विश्वास आहे बाप्पा. कोणी रथाची बढाई मारेल, कोणी घोड्याची बढाई मारेल, मी तर परमेश्वर नाची बाप्पा जोडली गाईल. Some may trust in horses, some may trust in chariots, but we will trust in the name of God. Would you please close your eyes and surrender all to Jesus? प्रभूला समर्पित आहे मला प्रभू येशू. जर तुमचा आपलं वचन म्हणतं बाप्पा, जर तुमचा विश्वास मुलांत असेल तर तुम्ही या डोंगराला इकडून तिथे म्हणाल, त्या म्हणण्याप्रमाणे घडून येईल. आज मला प्रभू येशू, आज माझा विश्वास तुम्हाला समर्पित करतो बाप्पा. आय बिलीव्ह इन यू डिअर जीसस, आय बिलीव्ह इन यू. दोन्ही हात वर करा आणि प्रभूला मला प्रभू येशू, खाली हूँ भर दे मुझको तू, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे. बोला खाली हूँ, खाली हूँ, भर दे मुझको तू.
प्रवेश करा बाप्पा. त्या मेंटेनेन्स मधून प्रभू यीशू आज जाऊन प्रभू बाप्पा, आम्ही पहिले उपरे होतो, टाकाऊ होतो बाप्पा. तुम्ही आम्हाला मोठी कामगिरी दिली बाप्पा. आम्हाला टिकाऊ केलं प्रभू यीशू बाप्पा. आम्हाला किंमत नव्हती, आम्हाला अनमोल केलं प्रभू यीशू बाप्पा. बाप्पाने आमचे पण आगळे होते बाप्पा, आम्हाला नवीन बसलेले बाप्पा. आम्ही बेघर होतो, आम्हाला घर दिलं बाप्पा. आम्हाला अस्तित्व नव्हतं, आम्हाला अस्तित्व दिलं बाप्पा. प्रभू आम्ही पण धुळीच होतो बाप्पा, आम्हाला उचलून स्वर्गात आपल्या उजेडी बसलं बाप्पा. प्रभू यीशू बाप्पा, आता मी प्रार्थना करतो की सर्वांनी तुमच्या द्वारेच आत यावं बाप्पा. येशूच मार्ग आहे, येशूच सत्य आहे, येशूच जीवन आहे. येशूकडे आल्यापासून एक उजाड नाही. Jesus is the way, the truth and the life. No one comes to the Father except through him. असं समर्पण करतो प्रभू यीशू. तुम्हाला काही टाकलं नाही बाप्पा. जरी मी लोकांसमोर बाप्पा अपेक्षित असेल, पण आज मला तुझ्या प्रवेश होतो आहे प्रभू यीशू बाप्पा. आज तुम्ही अद्भुत मंत्री, सनातन पित्याच्या अधिपती आहात बाप्पा. आज प्रार्थना करतो की प्रत्येक जण मार्ग भटकलाय बाप्पा, त्याने तुमच्या जुन्या वेसेकडे यावं बाप्पा. ती जुनी वेस आठवण करते बाप्पा, ती येशूकडे परत ये बाप्पा. येशूकडे परत ये बाप्पा. वचनात मग्न हो, वचनात लीन हो, लवलीन हो प्रभू यीशू बाप्पा. आज तुम्ही घरात द्राक्षे आहात, आम्ही फाट्या हो. जो तुमच्या घरात हो, तो तुमचे पटे घरात आहे बाप्पा, तो पुष्कळ येतो बाप्पा. आणि बहुत फुलं दिले पिता गौरव होते बाप्पा. वचन बाप्पा आणि मग शिष्य बाप्पा. आणि आम्ही सर्वांनी तुमच्यावर राहू बाप्पा. तुमचं बाप्पा पुरातन काळापासून सिद्ध असं वचन आमच्या अंगी राहू द्या बाप्पा. आमच्या मला एकही व्यक्ती प्रवेश बाप्पा उजवीकडे बघू नका देऊ बाप्पा. प्रत्येकाचे लडकणारे गुडघे स्थिर करा बाप्पा. पायाखाली जमीन रुंद करा बाप्पा. तिथे मला पाय घसरू बाप्पा. माझं गॉड कीप अस फ्रॉम फॉलिंग वन मोर टाइम बाप्पा. समजले मला सहाय्य केलं बाप्पा. आमचं पावसापासून निवारण केलं बाप्पा. रोगांपासून स्वाईन फ्लू, H1N1 कोरोना बाप्पा, मंकी पॉक्स सहाय्य केलं बाप्पा. थँक्यू जीसस. आणि प्रभूला विश्वास आहे बाप्पा की कोकणाचं रक्त आमच्या घरावर लागलेलं आहे बाप्पा. हालेलुया. वी बिलीव्ह, वी बिलीव्ह जीसस. प्रत्येकाचं घर आपण स्थिर करा बाप्पा. प्रत्येकाचं घर आपण सील करा बाप्पा. आणि प्रत्येकाच्या घरात शांती द्या बाप्पा. प्रत्येकाचे 5 भाकरी 2 मासे बहुगुणित करा बाप्पा. प्रत्येकाच्या आयुष्यात बाप्पा यशापेक्षा येशू असा बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो बाप्पा. प्रत्येकाच्या लेकरांना बाप्पा सुबुद्धिमत ज्ञान द्या बाप्पा. प्रत्येकाची भीती भस्म करा बाप्पा. आणि प्रत्येक घरामध्ये बाप्पा तुमचा दीप सतत आणि सतत प्रज्वल आणि उज्ज्वलित करा बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो बाप्पा. प्रत्येकाच्या आयुष्यात बाप्पा प्रत्येक दिवस आनंदाचा करा. त्यांना सौख्य लाभून द्या बाप्पा. कल्याण द्यायला लाभून द्या बाप्पा. आणि जाहीर करावं की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण द्यायला लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल वस्ती करेन. पिता मला आत्मेची चिंतन करा बाप्पा. आमच्या मला प्रत्येक व्यक्ती बोल्ड करा बाप्पा. प्रभू बाप्पा मी प्रार्थना करतो की तू गेला तर बाबा मी कुणाकडे गॉसिप करू नये बाप्पा, भांडण करू नये बाप्पा, अपशब्द काढू नये बाप्पा. आम्हा प्रत्येकाची स्मरण वही स्वर्गात साफ ठेवू. प्रभू ईश्वर प्रार्थना करतो बाप्पा. जेव्हा तुम्ही याल आमचे नाव बघितले जातील बाप्पा. आमच्या बाप्पाच्या अनुक्रमणिकेमध्ये आमचं पण नाव असू द्या बाप्पा. पिता प्रार्थना करतो बाप्पा. आज प्रत्येकाच्या घरातले पडलेले द्वार बांधा बाप्पा. आणि पिता त्याला ताकद द्या बाप्पा. ते नेहमी प्रार्थना की देवा माझे हात दृढ कर बाप्पा. लॉर्ड स्ट्रेंथन माय हँड्स आय प्रे बाप्पा. प्रभू आज प्रत्येक मेंबरला बाप्पा इतकं तुम्ही शांती द्या बाप्पा की ती बुद्धी शांती द्यायला अनुभव द्या बाप्पा. त्या घरा बाप्पा तुम्ही हा ऑगस्टचा महिना आशीर्वादाचा करा बाप्पा. आणि धन्यवाद पिता की 75 वर्ष तुम्ही भारताचा बाप्पा तुम्ही सांगितले बाप्पा. आणि मला विश्वास येशू येईपर्यंत स्वातंत्र्य तुमच्या हाती आहे बाप्पा. आणि मी प्रार्थना करतो आमचे नवीन राष्ट्रपती प्रभू यीशू बाप्पा, नवीन आमचे पंतप्रधान प्रभू यीशू बाप्पा. आणि पिता मला विश्वास आहे बाप्पा उपराष्ट्रपती पण तुम्हीच निवडणार बाप्पा. आणि पिता सर्वांचं कल्याण करा. या घरात शांती असो आम्ही जाहीर करतो बाप्पा. भारतामध्ये शांती असो आम्ही जाहीर करतो बाप्पा. आणि मी प्रार्थना करतो ऑगस्टच्या महिन्यात आरोग्य द्या. कुणाच्याही घरी बाप्पा कुठल्याही प्रकारचा आजार नको दे बाप्पा. प्रत्येकाला दीर्घायुष्य करा प्रभू यीशू बाप्पा. लेकरा परिश्रमाला यश द्या बाप्पा. आणि प्रत्येक आई वडिलांनी त्यांच्याजवळ वचन वाचावं असं प्लीज करा बाप्पा. We give you
give all the glory, Father, all the honor, all the praises to you. सर्व गौरव ईश्वरा देवा. धन्यवाद ईश्वर. Thank you, Jesus. सर्व गौरव, सर्व सन्मान धन्यवाद. येशूच्या नावाने मागतो पिता, प्लीज काय का. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येवो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू मागते. आणि तसे आमच्या तशी स्वर्गाच्या मास आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडून. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझी आहे. आमेन. But दोन्ही हात वर lift your hands. I'm going to pronounce the blessings. मी आशीर्वाद जाहीर करतो. परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वर मोशाला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र यास असे सांग, तुम्ही इस्रायल लोकांस आशीर्वाद देताना येणेप्रमाणे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देव. परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझवर पाडो व तुझवर कृपा करो. परमेश्वर तुझकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणून मी त्यास आशीर्वाद देईन. The Lord bless thee and keep thee. The Lord make his face shine upon thee and be gracious to thee. The Lord lift up his countenance upon thee and give thee peace. And they shall proclaim my name upon children of Israel, and I will bless them. आता देव बाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व असो.